दक्षिण मुंबई मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उतरणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कोणत्या मुद्द्यांमुळे नार्वेकरांचं पारडं जड झालंय पाहूयात स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणूक आता कधीही घोषित होऊ शकते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार जवळपास निश्चित केलेत। मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षानं त्यांचे राजकीय उमेदवार जाहीर केलेले नाहीत। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे। उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तीनही प्रकारातील मतदारांचा दक्षिण मुंबईत समावेश होतो। त्यातच विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना लढत देण्यासाठी कोकणी आणि मराठी चेहरा असलेले राहुल नार्वेकर प्रभावी ठरू शकतात। त्यामुळे भाजपकडून त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याबाबत राहुल नार्वेकरांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काय उत्तर दिलं ऐकूयात। मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन। विधानसभेवर काम करायला सांगितलं तर विधानसभेत काम करील, लोकसभेत काम करायला सांगितलं तर लोकसभेत काम करील आणि पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर संघटनेत काम करील। पक्षानं दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडेन असं सांगत राहुल नार्वेकर यांनी सुरू असलेली चर्चा एक प्रकारे मान्यच केली। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं तेही पहा। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, एक प्रोसेस असते। ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ती तुम्हाला निश्चितपणे सांगू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोसेसकडे बोट दाखवून थेट उत्तर देणं टाळलं, तर शिवसेना ठाकरे गटानं कोणताही उमेदवार मैदानात उतरला तरी फरक पडणार नाही असा टोला लगावला। उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चा थेटपणे कुणीही नाकारलेल्या नाहीत। त्यामुळे ज्या नावांची चर्चा सुरू आहे त्यावरती शिक्कामोर्तब होतं की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।